नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने भजी केली आहेत। म्हणजेच आज आपण बटाटा आणि पालक वापरून भजी केलेली आहेत। तर भजी जे आहेत ते एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत। यामध्ये आपण अजिबात सोडा किंवा इनोचा सुद्धा वापर केलेला नाही। तर एक खास ट्रिक वापरून ही भजी कुरकुरीत आणि क्रिस्पी केलेली आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक पालकची जुडी घेतलेली आहे। तर पालक जो आहे तो आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याची फक्त पानं घेतलेली आहेत। तर पालक जो आहे तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे। तर त्याची पानं जी आहेत ते आपण लांब आकारामध्ये चिरून घेणार आहेत। तुम्ही कधी पालक आणि बटाट्याची भजी खाल्ली आहेत का? नक्की कमेंट करून सांगा। आपण नेहमीच कांद्याची भजी खातो, तर कधी तर तुम्ही बटाटा आणि पालकाची भजी नक्की एक वेळेस करून बघा। तर बघा, इथे आपला पालक जो आहे तो आपण चिरून घेतलेला आहे। साधारण 1 ते 1.5 वाटी आपला पालक झालेला आहे। इथे आपण कोथिंबीर सुद्धा घेतली आहे। तर कोथिंबीर सुद्धा आपण स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेणार आहेत। 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। तर बटाट्याची जी साल आहे ती काढून पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर बटाटा जो आहे तो आपण किसून घेणार आहेत। त्यासाठी इथे मी 1 वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि एक जाड आकाराची किसणी घेतलेली आहे। तर छोट्या आकाराची किसणी वापरायची नाही। जेवढा जाडसर बटाटा किसला जाईल तेवढी भजी छान कुरकुरीत होतात। तर बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। एक बटाटा मी किसून घेतलेला आहे। अशाच प्रकारे दोन्ही बटाटे किसून घेणार आहे। तर इथे आपले दोन्ही बटाटे छान असे किसून झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो। तर 2 ते 3 पाण्याने बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। एका पाण्याने धुवून झाला आहे बटाटा। तर आता त्यामध्ये दुसऱ्यांदा पाणी टाकून बटाटा छान असा धुवून घ्यायचा आहे। तर बघा, इथे आपण बटाट्यातील सर्व पाणी काढून घेतलं आहे आणि एकदम लांब आकारामध्ये आणि जाडसर आपला किस तयार झालेला आहे। आता इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे। त्यामध्ये आपण आता 1.5 वाटी बेसन डाळीचं पीठ वापरणार आहेत। तर पीठ जे आहे ते आपण घरगुती डाळीचं वापरलेलं आहे, विकतचं पीठ वापरलेलं नाही। सहसा भजी बनवत असताना आपण घरगुती डाळीचं पिठाचा जर वापर केला तर भजी हे चांगली कुरकुरीत होतात आणि विकतचे जे पीठ असतं ते थोडंसं चिकट असतं। तर यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून पिठाचं एक बॅटर करून घेणार आहेत। बेसन पिठामध्ये आपल्याला एकदाच पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी टाकून एक दाटसर पेस्ट बनवून घ्यायची आहे। पिठामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहेत। तर कधीही तुम्ही भजीसाठी पीठ भिजवत असाल तर त्यामध्ये एकदाच पाणी जास्त टाकायचं नाही, कारण पीठ जे आहे ते खूपच पातळ होतं आणि भजी आपली व्यवस्थित बनणार नाहीत। म्हणून इथे आपण दाटसर पेस्ट करून घेतली आहे। तर छान असं आपण हे पीठ फेटून घेणार आहेत। यामुळे भजी अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात। तर अजून थोडं पाण्याची आवश्यकता आहे। तर यामध्ये अजून पाणी टाकून पीठ छान असं आपण फेटून घेणार आहेत। इथे आपण 1.5 वाटी बेसन पीठ वापरलं होतं, त्यासाठी मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे। तर पाण्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं 2 ते 3 चमचे कमी किंवा जास्त सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे पीठ जर थोडंसं घट्ट झालं तर तुम्ही त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी वापरू शकता। तर पीठ आपलं छान असं मिक्स करून झालं आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा ओवा टाकून घेणार आहेत। यामुळे भजीला खूप छान टेस्ट येते। 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे, यामुळे भजीला रंग खूप छान येतो। आणि 1 चमचा इथे मी
लसूण आणि अद्रकची बारीक जाडसर कूट करून घेतलेला आहे, म्हणजे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतला आहे। अर्धा चमचा लाल तिखट वापरले आहे। याऐवजी तुम्ही लसूण, जिरे आणि 5 ते 6 हिरव्या मिरचीचा सुद्धा ठेचा यामध्ये वापरू शकता। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण 1.5 चमचा आपण जे पोहे खातो त्या चमच्याने 1.5 चमचा तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तर यामुळे भजी जी आहेत ते एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात। तर हे सर्व मसाले आपण आता पिठामध्ये छान असे मिक्स करून घेणार आहेत। तांदळाच्या पिठामुळे भजीला कुरकुरीतपणा येतो। यामध्ये आपण अजिबात सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही, तर तांदळाच्या पिठामुळे भजींना कुरकुरीतपणा येतो। तर सोडा वापरायचा नाही किंवा इनो सुद्धा वापरायचा नाही। सोडा किंवा इनो वापरल्यामुळे भजीला थोडंसं तेल पितात। तर इथे आपलं पीठ असं मिक्स करून झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी आपण इथे पालक टाकून घेणार आहेत। पालक जे आहे आणि जो बटाटा आहे त्याला स्वतःच्या अंगाला पाणी सुटतं, म्हणून हे आपण सगळ्यात शेवटी टाकून घेणार आहेत। चिरलेला पालक आणि चिरलेली कोथिंबीर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। नंतर आपण जो बटाट्याचा किस करून घेतला होता तो सुद्धा आपण यामध्येच टाकून घेणार आहेत। आता हे पिठामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आता आपण पाणी टाकणार नाहीत। जर तुम्हाला वाटत असेल की पीठ आपलं जास्त घट्ट झालेलं आहे तर 2 ते 3 चमचे पाणी सुद्धा टाकू शकता। पण पीठ कालवून ठेवलं की बटाट्याचा जो किस आहे आणि पालक जे आहे त्याच्या स्वतःच्या अंगाला पाणी सुटतं, म्हणून यामध्ये आपण पाणी टाकणार नाहीत। तर हे मिक्स करून एक 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवणार आहेत, म्हणजे पीठ जे आहे ते आपलं छान असं रेस्ट होतं। तर बघा इथे पीठ आपलं छान असं रेस्ट झालेलं आहे आणि बटाटा जो आहे आणि पालक आहे त्याच्या स्वतःच्या अंगाला पाणी सुटलेलं आहे। तर बॅटर आपलं खूप छान असं तयार झालेलं आहे। आता आपण याची भजी बनवण्यासाठी घेणार आहेत। तर थोडंसं आपण जे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घेणार आहेत। तर पीठ छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण भजी तळून घेणार आहेत। तर एकीकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे आपल्याला। तर बघा तेल सुद्धा छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपण भजी सोडून घेणार आहेत। तर भजी सोडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आणि एक एक करून तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत। भजी सोडत असताना आपल्याला ती जास्त दाबून सोडायची नाहीत। जो पालकचा आकार आहे आणि बटाट्याचा आकार आहे तो तसाच आपल्याला सोडायचा आहे, कारण त्यामुळे भजी आपली कुरकुरीत होतात। जास्त दाबून जर भजी सोडली तर त्याला कुरकुरीतपणा येणार नाही आणि भजी तेलामध्ये टाकून झाली की आपल्याला गॅस एकदम लो करायचा आहे। तर बघा इथे आपली भजी एका बाजूने तळली आहे, तर झाऱ्याने आपण ती हलवून घेणार आहेत। तर दोन्ही बाजूने आपल्याला भजी छान अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहेत। तर बघा आता तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत। दोन्ही बाजूने भजी सुद्धा छान अशी तळून झालेली आहे आणि रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे। तर झाऱ्यामध्ये आपण आता ही भजी काढून घेणार आहेत आणि सर्व जे तेल आहे ते आपल्याला निपटून घ्यायचं आहे। तर एक घणा आपला तळून झालेला आहे। तर अशाच प्रकारे सर्व भजी तळून घेणार आहेत। तर बघा इथे आपली सर्व भजी तळून झालेली आहेत। तर एक भजी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे। तर बघा भजी आपली एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहेत। आणि मध्ये सुद्धा एकदम सॉफ्ट आपली भजी बनवून तयार आहेत।
तर ही भजी तुम्ही सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा चहाबरोबर सुद्धा ही भजी खायला खूपच छान लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.